आमच्या पक्षांनी त्यावेळेला सुफियाला राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला. बातमी पेपरला आली. लॉरन्स फोन आला. शरद बाबू म्हणायचे. काय झालं? त्यामुळे सुफिया काही राज्यसभेत गेली जाते. म्हणजे हो सगळं असं. तुमची काय सूचना आहे? नाही, मी फक्त तुमच्याकडनं ऐकलं. विरोधी पक्षाच्या वतीनं कोण चित्रयुद्ध बोलणार? काय बोलता आपली मुलगी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जाते. चित्रयुद्ध आमचा उमेदवार असं ती विंधळत जाईल आणि ती विंधळत गेली. पार्लमेंटमध्ये विंधळत दुसऱ्या पक्षाच्या नव्या पिढीच्या व्यक्तीला पाठवणं एवढा मोठा अंतकरणाचा मोठेपणा हा कशीच बघायला येतो.